अहो माई चला नाश्त्याला. अगं राजवीरला तर येऊ दे. अगं माई तू चल, बोलवेल रंजू राजवीरला. चल रंजू बोलव. राजवीर, अरे खाऊन निघ ना. माई लेट झालाय, मी नंतर खातो. अरे थोडं खाऊन जा, रिकामे पोटी घराबाहेर जाऊ नये. ऑफिस मध्ये खाईन काहीतरी मी. माई निघतो आता. 2 घास तरी खा. माई खरंच उशीर झालाय, येतो मी. माही तू किती काळजी करतेस राजवीरची. पण राजवीरला काही आहे का त्याचं? माई अहो नका एवढा विचार करू. तुमची तब्येत सांभाळणं पण महत्वाचं आहे ना. बघ माई, सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात. राजवीरला वेळ लागेल सगळ्यातून बाहेर पडायला. आपण वेळ द्यायला पाहिजे त्याला. मी त्याला चांगली ओळखते. मनवा परत येणार नाही तोपर्यंत तो असाच वागत राहणार. काही खाणार नाही, कोणाशी नीट बोलणार नाही. मला नाही वाटत मनवा परत येईल म्हणून. रंजू, माई तू रंजूच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. का लक्ष देऊ नको? मी काय चुकीचं बोलले? आणि तशी ती परत येऊन काय फरक पडणार आहे? रंजू, बायको आहे त्याची ती. काहीतरी काय बोलतेस? माई पण मनवा परत काय येईल? या वेळेला तर तिच्या आईने सुद्धा राजवीरचा राग पाहिला. मग काय? ते काय, मनवा लवकरात लवकर घरी परत यायला हवी. आपण जाऊन तिची समजूत काढून तिला घरी घेऊन यायला हवं. हे बघ माई, मला हे पटत नाही. तू का जाणार तिच्याशी बोलायला? आणि ती तिच्या मर्जीने घर सोडून गेली. आणि राजवीरला जर कळलं ना आपण तिला भेटायला गेलो, त्याला अजिबात आवडणार नाही. रागवेल तो आपल्यावर. आणि यावेळेस तर ती राजवीरचा अपमान करून गेली. ते काय नाही, मला मनवाला आणि राजवीरला पुन्हा एकत्र आलेलं पाहायचंय. ते आपली मुलाकडची बाजू आहे माई. ती चूक तिची, आणि आपण का समजवायचं? सध्याच्या परिस्थितीत तरी ते शक्य आहे असं मला नाही वाटत. नाही हे बघ मोहन, कुणीच माघार घेतली नाही तर हे असंच सुरू राहील. तुझं बरोबर आहे माई, पण अचानक उठून आपण जर गेलो तर ते कर्नल साहेबांना आवडेल की नाही माहित नाही ना आपल्याला. मला मनवा आणि राजवीरची खूप काळजी वाटते. कुणाची नजर लागली त्यांच्या सुखी संसाराला काही कळत नाही. हे बघ माई, तू शांत राहा. उगीच त्रास करून घेऊ नकोस. राजवीर हुशार, तो योग्य तोच निर्णय घेईल. फक्त आपण त्याला वेळ द्यायला हवा. आणि मला पण वाटतंय राजवीरला विचारल्याशिवाय आपण काही करायला नको. बघ माई, आम्ही जे काय बोलतोय त्याचा विचार कर एकदा शांतपणे. चल माई, नाश्ता करून घेऊया. राजवीरची अशी अवस्था आहे तर मनवाची पण तिकडे अशीच अवस्था असणार. तिला सुद्धा त्रास होत असणार. मनवा, सावर स्वतःला. प्लीज शांत हो तू. अगं काकांना कळलं तर त्यांना खरंच खूप त्रास होईल. मी हेल्पलेस आहे सगळी. मला त्यांच्याशी सारखं सारखं खोटं बोलावं लागतंय. मनवा, अगं तुझा नाईलाज येतो. तू काकांना बरं वाटावं म्हणूनच करतेस ना हे सगळं. त्यांना बरं वाटणं खूप महत्वाचं आहे. मनू, काय ग? अगं का रडतेस तू? मी आलेच बाबा. मनू, काय झालं? काय झालं रडायला? हे बघ, शांत हो. रडू नकोस अजिबात. सखी, काय झालं मला सांग. काका, तुम्ही हॉस्पिटलमध्ये होता तेव्हा तिला तुम्हाला जास्त वेळ देता आला नाही ना, म्हणून तिला वाईट वाटतंय. मनू, त्यात वाईट वाटण्यासारखं काय आहे? हो ना काका, मी पण तिला केव्हाच हेच समजावते, पण ती वेड्यासारखं रडतेच आहे. तू आता मला भेटायला आलीस ना,
हवी तेवढी सेवा कर. यात रडण्यासारखं काय? बाबा मला तुमची खूप काळजी वाटते. मी खूप चुकले बाबा, मी खूप चुकले. मनू, हे मनू, किती दोष देशील स्वतःला? हा, किती मनाला लावून घेतेस? हे बघ, तुझं काही चुकलेलं नाही, त्यामुळे अजिबात रडायचं नाही. बाबा मी खूप वाईट वागले ना तुमच्याशी, तुमच्यापासून खूप दूर राहिले. आता आलीस ना तू माझ्या जवळ, हा, मग नाही रडायचं. एक मुलगी म्हणून माझी जबाबदारी मी नाही पार पडू शकले बाबा. असं अजिबात नाहीये. उलट मला तुझं कौतुक वाटतं, अभिमान वाटतो तुझा. माहेरची सगळी जबाबदारी सांभाळून तू सासरच्यांचं मन सुद्धा सांभाळतेस. अगं खरंच नाही जमत असं सगळ्यांना. पण बाबा मला तुमची खूप आठवण यायची, सतत तुम्हाला भेटावंसं वाटायचं. आता आलीस नाही इथे, आता मन सोक्त भेटून घे, माझ्याशी खूप गप्पा मार. नाहीतर सासरकडनं बोलवणं आलं तर लगेच निघावं लागेल. हो ना काका, मी पण तिला तेच समजावते, पण ती ऐकतच नाहीये. आता रडायचं थांबव, नाहीतर मी पण रडीन तुझ्या बरोबर. चालेल तुला? नाही. मग शांत हो बघू. आता तू माझ्या सोबत आहेस ना, मला तुला हसतानाच बघायचंय. डोळ्यात अजिबात अश्रू नकोय. माझं बाळ. काय झालं, परत कुठे चालला? असा रुमाल राहिला जर आणून द्या ना प्लीज. काय तुम्ही पण सगळं समोर ड्रेसिंग टेबलवर ठेवलेलं असतं, तरी रोज विसरता. सॉरी सर, मी नॉक न करता आलो. मी लॉबीमध्ये सुद्धा तुम्हाला आवाज दिला, पण तुमचं लक्ष नव्हतं. तुम्ही खूप डिस्टर्ब वाटत होतात. सगळं ठीक आहे ना? नाही म्हणजे तुम्हाला ऑफिसमध्ये यायला सुद्धा आज उशीर झाला म्हणून विचारतोय. मग काही नाही, मी जस्ट विचारलं. सर एक विचारू? सर तुम्ही घरच्या गोष्टींमुळे खूप डिस्टर्ब वाटताय. म्हणजे मान्य आहे की घरच्या गोष्टी तितक्यात महत्वाच्या आहेत, पण इथल्या गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या आहेत ना सर. मग सॉरी सर, पण तुम्ही खूप डिस्टर्ब आहात म्हणून मी तुम्हाला विचारत होतो. मग काय आधार द्यायला आलास मला? स्वतःला सांभाळायला समर्थ आहे मी, कोणाच्या आधाराची गरज नाही मला. सॉरी सर. सर मेहता सरांबरोबर मीटिंग फिक्स केली. तुम्ही सांगितल्याप्रमाणेच मीटिंग फिक्स केली आहे. मी किरण बरोबर फाईल पाठवली होती, तुम्ही ती चेक केलीत का? नाही तसं मी चेक केली आहे, पण एकदा तुम्ही चेक केलं तर बरं होईल.
सर मी बाहेरच आहे, काही लागलं तर मला तुम्ही कळवा, कारण आज डबे आले नाही आहेत. ठीक. येतो. सर 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 मिस्टर मेहता आणि त्यांची माणसं आली आहे. ओके सर. हॅलो राजवीर भाई, आम्ही आतमध्ये यायचं काय? या. राजवीर भाई कैसा है? बसा. बैठो. अरे राजवीर भाई, एवढ्या वर्षानंतर भेटते आपण, साधा शेक हँड पण नाही केला. प्रपोजल फायनल झालं की बघू शेक हँड करायचा की नाही ते. ये हुई ना बात. देखा रमेश भाई, इसे कहते हैं बिजनेसमैन. मिस्टर मोहिते पाटील, तुम्हाला आठवतं आपली भेट झाली होती मिस्टर शहाच्या पार्टीमध्ये? कोण सा? अरे असा कसा बोलते राजवीर भाई? शाह साहेबाला विसरून गेले तुम्ही? अरे इंडियाच्या डायमंड इंडस्ट्रीतला मोठा बिझनेसमॅन आहे तो. असेल, आठवत नाही. मी काय म्हणतो सर, पण मीटिंगला सुरुवात करायची का? चालेल ना. अरे त्याच्यासाठी तर आले. रमेश भाई जरा फाईल दो. राजवीर भाई, हे प्रपोजलच्या फाईल. हे बघा, मी तुम्हाला एक्सप्लेन करते राजवीर भाई. हे जे प्रपोजल आहे ना, हे आपण त्या कपडा मिल साठी केलेलं आहे. सारखं तुम्ही प्रेम 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 करता ना, कसलं प्रेम? आतापर्यंत तुम्ही म्हणता तसंच वागले. इनफॅक्ट मी जेव्हापासून लग्न करून या घरात आले ना, तेव्हा मी आहे तशी वागतच नाहीये. तुम्हाला हवी ती मानवा झाले मी. पण मला आज कळतंय की माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली मी तुमच्याशी लग्न करायलाच नको होतं. मग राजवीर भाई, आहे का नाही A1 नंबर प्रपोजल? हा? राजवीर भाई, हो राजवीर भाई, अरे तुम्ही दिवसा पण झोपते की काय? हा? बरं, मग कधी करायचा साइन कॉन्ट्रॅक्ट? फाईल ठेवून जा, मी बघतो. ठीक आहे. बघतो म्हणजे काय? काय बघतो म्हणजे तुम्हाला अर्थ कळत नाही का? मी आता फाईल स्टडी करायला हवी की नको? अरे राजवीर भाई, हे बा, राग मानू नका तुम्ही, पण 2 दिवसापूर्वीच फाईल तुमच्याकडे पाठवला होता मी. अरे तुम्ही तेव्हा स्टडी करून ठेवला असता तर आज आपण कॉन्ट्रॅक्ट साईन केला असता ना. आणि आणखीन एक मला सांगायचं काय, की हे जे कपड्याचं प्रपोजल आहे ना, ह्याच्यासाठी आपण मॉडेल म्हणून तुझे बायडीला घेऊ. अरे मागच्या टायमाला ह्याच्या बायडीने ते मॉडेल म्हणून काम केलं होता, तेव्हा तुमचा ब्रँड 1 नंबरला होता. थर्ड क्लास प्रपोजल आहे, नॉट इंटरेस्टेड. राजवीर भाई, काय करते तुम्ही? एवढा ऍटिट्यूड चांगला नाही. अरे सकाळी सकाळी काय बाडीशी भांडून आला का काय? तोंड सांभाळून बोलायचा. सोड, तुझे दिवस भरले म्हणून समज आता. ए, तुला घाबरत नाही मी. कॉलर सोड. सर प्लीज, सर प्लीज सोड कॉलर माझी. प्लीज प्लीज. मी इथे आला ना, तेच माझा चुकला. अरे बिझनेस करायची लायकी नाही रे तुझी. सर प्लीज प्लीज तुम्ही शांत व्हा. राजवीर, तुझे दिवस भरले असा समज. निघायचं. गेलं बाहेर. कोण बोलायचा? नीट बोलायचा माझ्याशी.
तुला आयडिया नाही तू काय करते ते. सर तुम्ही प्लीज शांत होता का? अरे हे काय बिझनेस करायचा पद्धत झाला याचा. सर वी आर सॉरी. अरे तुझा सॉरी गेला खड्ड्यात. राजवीर तू चुकीच्या माणसाशी पंगा घेतलाय. आउट. नाही तुला रस्त्यावर आणला ना तर याद राख. आउट. चलो पारेख भाई. सर मेहता सर, मेहता सर ऐका सर. काय ग पण काही हवंय का? नाही काही नाही. नक्की? चेहरा बघ कसा पडलाय तुझा. आई मला माईंची खूप काळजी वाटते. त्यांनी आमच्या भांडणाचं खूप टेन्शन घेतलं असेल का? त्यांना खूप त्रास झाला असेल ना? त्यांना खूप त्रास झाला असेल. माईंचा खूप जीव आहे ना ग तुझ्यावर. मी जेव्हा तुला घेऊन निघाले ना तेव्हा सुद्धा माईंच्या डोळ्यात खूप पाणी होतं. त्यांनी खूप जपलंय मला आई. खूप काळजी घेतात त्या माझी. तू करतेस ना माझ्यावर तेवढंच प्रेम करतात. मला साधा ताप जरी आला ना तरी दिवसभर माझ्या बाजूला बसून राहतात. आई मला कल्पना आहे. त्यांना वाटलंही नसेल राजवीर असं काहीतरी करतील. तरी राजवीर चिडले होते तेव्हा माईने त्यांना समजवायचा प्रयत्न केला, पण ते कोणाचा ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हते. आई मी माईंना कॉल करू? कर ना. विचारतेस काय? नक्की कॉल कर. मने तू ते घर सोडलंयस याचा अर्थ असा नाहीये की त्या घरातल्या इतर माणसांशी संबंध तोडायचा. म्हणून मला माहित नाही मी बरोबर वागते का चुकीचं, पण एक आई आहे म्हणून राहवत नाही. मी त्या दिवशी जे माझ्या डोळ्यांनी बघितलं ना ते जर का नसतं बघितलं तर हा सल्ला तुला नक्कीच देऊ शकले नसते. कुठला सल्ला? नेहमी लक्षात ठेव, एक सून आणि एक पत्नी हे कर्तव्य निभावत असताना स्वतःचा आत्मसन्मान कधीही बाजूला ठेवायचा नसतो. आणि स्पेशली तो त्याचं स्केच काढलंय ना तो ड्रेस तर मला खूप आवडला. सर येऊ? सर काय झालं? का चिडलात तुम्ही? हे तू कोण मला विचारणारा? सर मी खूप लहान आहे, पण अशा गोष्टींमुळे आपल्या कंपनीचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. स्वतःच्या मेहनतीने कंपनी मोठी केली आहे मी, स्वतःच्या हिमतीवर. कोण काय बोलतं त्याने नाही फरक पडत मला. सर आपल्या इंडस्ट्रीमध्ये मेहतांचं नाव खूप मोठं आहे, त्यामुळे ते आपलं नाव मार्केटमध्ये खराब करू शकतात. माझ्या कंपनीचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे, त्यामुळे त्याच्या बोलण्याकडे कोणी लक्ष नाही देणार, विश्वास नाही ठेवणार. सॉरी सर, मी लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण ऑलरेडी आपले शत्रू कमी आहेत का? त्यात आता अजून एकाची भर पडतीये. त्याची काळजी तू नको करूस. माझी कंपनी चालवायला मी समर्थ आहे. सॉरी सर, पण मलाही काळजी वाटते म्हणून मी बोलतोय, कारण माझंही कंपनीवरती तितकंच प्रेम. उद्या काही प्रॉब्लेम झाला तर त्रास मलाही होईल. म्हणजे काय म्हणायचं ते? सर मला असं वाटतं की नको त्या गोष्टींचा राग नको त्या गोष्टींवरती काढला ना तर त्याचे परिणाम वाईट होऊ शकतात. नाही म्हणजे
स्वतःच्या हिमतीवरती तुम्ही कंपनी खूप मोठी केलीत. अजूनही तुम्ही बिझनेस खूप वाढवू शकता, पण काही गोष्टींचा त्रास तुम्हाला होतो. त्या गोष्टी जर तुम्ही वेळीच डोक्यातून बाहेर काढल्यात तर बरं होईल असं मला वाटतं. मी आलोच. माझी सेल्स टीम बरोबर मीटिंग आहे.